पन्हाळा तालुक्यातील पिसात्री गावात विद्युत फ्यूज उघड्या अवस्थेत असून शेत शिवारातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय। या गंभीर परिस्थितीकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला आहे। पन्हाळा तालुक्यातील पिसात्री गावातील गायरान डीपी परिसरात विद्युत फ्यूज उघड्या अवस्थेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विद्युत वाहिन्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून कधीही जीवघेणा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या आरोपानुसार बाजार भोगाव परिसरातही अनेक ठिकाणी विद्युत फ्यूज उघड्यावर आहेत। वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून बंदिस्त पेट्या बसवण्यात आलेल्या नाहीत। शेत शिवारातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या आवश्यक सुरक्षित उंचीवर नसल्यानं शेती काम करताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय। विशेषतः पावसाळ्याच्या काळात ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरतीये। या प्रकरणी केदारलिंग सहकारी दूध संस्थेचे सचिव संजय पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून अनर्थ घडण्याची वाट न पाहता महावितरणनं तातडीनं उघडे फ्यूज बंदिस्त करावेत आणि धोकादायक वाहनांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। तत्काळ उपाययोजना न झाल्यास महावितरण विरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे।